आत्महत्या आणि मानसिक आजार या भारतातील जन आरोग्याच्या मुख्य समस्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2008 मध्ये 1,25,019 लोकांनी आत्महत्या केली. आत्महत्याची कारणं अनेक आहेत, पण सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की आत्महत्याच्या संदर्भात शेतकरी समुदाय धोक्याच्या पातळीवर आहे. तसंच सामान्य मानसिक आजारामध्ये शेतकऱ्यांचं प्रमाणही जास्त आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सन 2011 मध्ये विदर्भातील शेतकरी समुदायातील मनोसामाजिक तणाव हाताळण्यासाठी विश्राम या समुदाय आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. विश्राम म्हणजे विदर्भ ताणतणाव आणि आरोग्य कार्यक्रम. Livelihood centric interventions weren't enough, and that the work around people's mental health was important, and that we needed to address those issues as well. It was at that time that the Tata Trust engaged with Sangat, with Dr. Vikram Patel, and he went down into the field with him and various other people. Through support from the Dorabji Tata Trust, I established an association with Vidarbha-based non-governmental organizations, Prakriti and Water, that were working on a variety of social development and livelihood-related issues. I was very comfortable working with them because they were dealing with the social and livelihood issues. And what we brought from Sangat was expertise in how to design and deliver mental health interventions, particularly targeting depression and drinking problems, which were the main factors associated with suicide. शेतकरी म्हटलं की कधी चांगलं पीक येतं, कधी वाईट, असा अनुभव नेहमीच येतो. पण ह्या संकटातनं बाहेर पडण्यासाठी आपलं जीवनच संपवावं हे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर ह्या दशकात आढळून आलं, असं ह्यापूर्वी कधीच झालं नव्हतं. की ग्रामीण भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार हा सामान्य माणसाला म्हणजे समाजामध्ये माहीत नाही. ट्रेनिंगमध्ये मिळाल्यानंतर आम्ही गावात बचत गटाच्या मीटिंग घेऊन त्यांना ताणाच्या त्रासातून बाहेर पडायला कशी स्वतःची स्वमदत करायचं हे याच्याबद्दल समजून सांगतो. आणि जे म्हणजे मीटिंगमध्ये महिलांचे प्रश्न येतात ते प्रश्न आम्ही सोडवायसाठी हेल्थ काउन्सिलिंगसाठी त्यांना सांगतो. आता बरं आहे ना, ठीक आहे. ताण कसा वाढतो आणि ताणाच्या त्या त्रासातून आपण बाहेर कसं राहायचं, तसेच श्वासाची पद्धत योगा वगैरे करणे, तसंच चांगले खाणे. प्रत्येक गावामध्ये एक आरोग्य कार्यकर्ता निवडून त्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यानंतर ते गावामध्ये जाणीव जागृती करून गरजू व्यक्तीला मानसिक आरोग्य प्रथमोपचार देतात. डेट झाल्यानंतर मग तिथे कॅन्सर झाला. आता कॅन्सर झाल्यामुळे मग पती वाढले, पती वाढले. मग तिने तो शाट भरून घेतला डोक्यात. इसको सुधारने के लिए काफ़ी बहुत सारा खर्च किया और 4 एकड़ ज़मीन भी चले गई, पास का पैसा भी गया, बाबा वगैरह का किया, पीर मुरीद के पास लेके गए, फिर भी कुछ जमा नहीं. 1 महीने की दवाई मिली थी तो उसमें 15 ही दिन की दवाई में इतना फ़र्क पड़ गया था कि पेशेंट बिल्कुल 15 से 25% सुधर गया था एकदम. पहले इसकी तबीयत बहुत ज़्यादा ख़राब थी. हमने इसको अमरावती लेके गए, वहाँ की दवाई 4 महीने खिलाए और वहाँ पे इसको आराम लगाए. जैसे घर में खाना नहीं खाती थी, सोती नहीं थी, बेचैन कर देती थी. ह्या 10वीमध्ये असताना मॅट्रिकमध्ये असताना एक पेपर दिला आहे, दुसऱ्या पेपरला भयभीत झाला, दुसऱ्या पेपर काही तिथं दिला नाही, तर तो मग फेल झाला, मॅट्रिक फेल. मग त्याला अमरावतीचं मोर्शीचं खूप शाटगीर वगैरे खूप दिले, पण काही आराम नाही पडला. मग त्याला असा आराम न पडता असंच मग बाहेरचं कसं तसं पाहिलं तर थोडासा आराम पडला. कधी गोळ्या बंद, चालू बंद, पैशाचा प्रॉब्लेम होता, पैशामुळे तर औषध बंद पडलं. मग अधिक तो पागासारखा करायचा. मग या सुनील बोलून सांगतो पावसाळ्याचा एकटाच निघाला तो. हो मी जातो कॅम्पामध्ये, एकटाच निघाला. त्याचे वडील निघाले मागं, मग कॅम्पला आला, तेव्हापासून तो ठीक आहे.
By the end of the development phase, that is 2 years of our work, which was essentially formative work, we realized that our focus should move from disorders to more distress into the communities. Well-being needs to be addressed more. So we kind of made changes in our program by the end of development phase, and during the implementation phase our focus essentially was to kind of address such social distress in the communities. So it was some kind of a universal intervention provided to everyone in the community. समुपदेशन केंद्र आपल्याकडे जवळपास फरवरी 19 पासून सुरू झालेलं आहे आणि दर गुरुवारी ते आमच्याकडे तुमचे समुपदेशनचे कार्यकर्ते येतात आणि मानसिक रुग्णांची तपासणी इथे केली जाते. मी OPDमध्ये काम करत असताना बरेच वेळा खूप सारे पेशंट येतात की ज्यांची मानसिक समस्या असते, तर त्यांच्याकडे मी त्यांना रेफर करतो. त्यांचा त्याला खूप फायदा होतो. हे जे मानसिक आरोग्य आहे, मानसिक आरोग्य शिबिरामध्ये जे रुग्ण येतात, खरोखर आमच्या PSCमध्ये किंवा ज्या परिक्षेत्रामध्ये त्या रुग्णांना लाभ झालेला आहे. बऱ्याच वेळा आम्हाला त्यासाठी पेशंटचे फोनसुद्धा येतात, का हो डॉक्टर साहेब इथे तुमचं शिबिर केव्हा आहे, कोण्या दिवशी आहे. तसंच आरोग्य समुपदेशकांना विविध प्रशिक्षण दिल्यानंतर ते आता गाव पातळीवर सुद्धा समुपदेशन सेवा पुरवतात. जे काही आरोग्याची समस्याग्रस्त व्यक्ती आहेत, ज्यांना झोप येत नाही किंवा जास्ती झोप येते किंवा भूक लागत नाही किंवा जास्ती भूक लागते किंवा ज्यांना जीवन नकोसं वाटते, आत्महत्या करावंसं वाटते, अभ्यासात मन लागत नाही, चिडचिडपणा जाणवतो, असे जे काही व्यक्ती असतात ते इथं आमच्या या गावामध्ये CHV आहेत 3. ते CHV लोक त्यांना इथं काउन्सिलिंगसाठी घेऊन येतात. तेव्हा लोकांना समजावलं जातं की समुपदेशन आणि तुमचा आजार बरा होतो, तेव्हा लोक मानायला तयार नसतात. परंतु पाहतो 5 ते 6 पेशंट त्या काउन्सिलिंगने बरे झालेले आहेत. तेव्हा साहजिकच पेशंटचा जो काही ओढा आहे तो PSCकडे वाढलेला आहे. आहाराबाबत माहिती सांगत होतो, त्याच्यानंतर योगासनाबाबत माहिती सांगत होतो. काय फरक पडतो? फरक लय वाटला ना. लक्ष नाही सासऱ्याकडनं असं वाटे का छाती घाबरली आणि कसं तरी वाटते, वेगळंच वाटे. मला दारूची लत होती, त्यामुळे थोडासा शारीरिक त्रास होता. नंतर बालीबाई आणि हे डॉक्टर साहेब आणि त्या नारगवंडीच्या मॅडम वेळोवेळी समजा औषधे समजावून सांगायचे. मला समजा व्यसनापासून पूर्ण आराम मुक्त आहे. किशोर वानखेडे, सुनील चौधरी आणि अनिल यांनी विश्राम कार्यक्रमांतर्गत समुपदेशन आणि उपचार सेवांचा लाभ घेऊन दारूला आपल्या जीवनातून हद्दपार करून सुखी जीवनाकडे वाटचाल सुरू केली आहे. विश्राम या प्रकल्पांतर्गत जेव्हा मी त्यांच्या मिटिंगा वगैरे अटेंड केल्या आणि त्यांच्या मिटिंगाला जात होतो, मिटिंगमध्ये त्यांनी खूप माहिती सांगितली आणि त्या पेशंटसोबत स्वतः चर्चा करून त्यांनी जेव्हा त्यांच्यासोबत चर्चा केली तर त्यांना असं आढळून आलं की काही पेशंट जवळपास 80% बोलल्यानेच बरे झालेले आहेत. आणि ग्रामसभेमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये आम्ही ते लोकांसमोर मांडले. तो विषय मांडल्यानंतर लोकांनासुद्धा तो विषय माहिती झाला आणि त्याला लोकांनीसुद्धा अनुमोदन देऊन तो विषय आम्ही ग्रामसभेमध्ये मांडला आणि आमच्या ठराव बुकावर घेऊन ठराव केलेला आहे. विश्राम कार्यक्रमामधून जे आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करतोय की ग्रामीण समुदायामध्ये जो ताणतणाव आहे त्या ताणतणावाचे व्यवस्थापन स्थानिक पातळीवर कसं करता येईल, सोबतच शासकीय यंत्रणा यामध्ये आपली भूमिका आणि जबाबदारी कसं चांगल्या पद्धतीने निभावतील आणि मानसिक आरोग्याच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा शासनांसमोर कशा दाखवल्या जातील. 2008 मध्ये त्यांनी विष प्याले, आत्महत्या केली. रजनी चौधरी, एक आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला, आज विश्राम कार्यक्रमामध्ये समुदाय आरोग्य कार्यकर्ती म्हणून काम करतात आणि चांगलं सन्मानाचं जीवन जगत आहेत. आम्हाला असं घडून आलं की आता हे पूर्णपणे बरी झाली आहे, म्हणून मी असं सांगू शकतो की विश्राम प्रकल्प यांचे आभार मानतो. What Vishram has presented to us is a demonstration model on how one can deliver mental health care in a rural setting in India using a community-based approach. And at the heart of this model is the idea of community-based workers who are empowered with knowledge and skills to recognize
mental health problems, provide first aid, so to speak, psychological first aid and basic counseling, and who are able to provide referrals to primary healthcare centers where medication can be provided, and when needed, psychiatric care at the district level for those individuals with particularly serious or complex problems. So some principles of Vishram: the idea of community-based care, the idea of coordinated care, that is coordinating the community with primary care and tertiary care, the idea of continuing care, that is that with mental health problems, many of these problems tend to require long-term interventions. All of these are very well described in the Vishram model. And it seems to me this is the model that the government can use to implement its district mental health program across the state, indeed across the country. मागील 2 वर्षाच्या कामामध्ये जनजागृतीच्या विविध माध्यमातून लोकांच्या दृष्टिकोनात बदल होण्यास सुरुवात झाली. आता या कार्यक्रमाला लोकांचा, समुदायाचा आणि शासनाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.